त्याकडे सिरियसली घेतलं जात नाही का अधिकाऱ्यांकडून? असं काही नाही आहे. अधिकाऱ्यांना आता आपण तुमच्या समोर सगळ्यांनी बघितले असेल, सर्वांना आपण तंबी दिली. आता यापुढं असं काही होत नाही, कारण की जे काही आपण त्यांना जे आव्हान मागवतोय तर त्यांच्याकडनं ती माहिती पुरेशी गोळा होत नाही. त्याच्यामुळं आता ते एक मीटिंग लेट झाली, पण याच्यापुढे असं काही होणार नाही. शहरातले पाण्याचा विषय करताना अनेक वेळा चर्चा करतोय. आता आम्ही सोमवारी गंगापूर धरणावर व्हिजिट ठेवलेली आहे सन्माननीय सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांसोबत. काय प्रॉब्लेम आहे नेमका? आपल्याकडे पाणी तर भरपूर आहे, पण मग लोकांना पाणी का मिळत नाही? तर आपल्याकडे 30 ते 35% लिकेज आहेत. आपण जर त्या लिकेजवर जर एकदम ग्राउंड लेवलला काम केलं तर आपल्याला पाणी मिळेल. खड्ड्याबाबत देखील प्रश्न घेतला. 2 दिवसात आपण ते सर्व शहराच्या खड्डे आपले ते टेंडर ओपन होणार आहे. वर्क ऑर्डर देणार आहे 2 दिवसात आणि त्यापुढे येणाऱ्या 4-5 दिवसात आपण सर्व शहर खड्डेमुक्त करू. आपण नक्कीच कारवाई करणार आहे त्यांच्यावर, एमएनजेलवर. या बैठकीमध्ये एक विषय चर्चा करला की तुम्ही देखील बघितलं, गिरीश महाजनांचं नाव सांगून धमकवलं जाते, असं काही सांगायचं? मी सांगितलं ना सदस्यांना, आपण शब्द मागं घ्या. सन्माननीय मंत्री महोदयांना हा विषय माहितीच नाही आहे, मग त्यामध्ये मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं कारणच नाही ना. चौकशी लावली ना त्याची. एक काही राजसारथी म्हणून आहे, त्याचा काही TDRचा विषय आहे तो, आणि गेल्या 2 मीटिंगपासून तो विषय आपल्या मीटिंगवर होता. तर मागच्या मीटिंगला मी त्यांना सांगितलं की आपण पुढच्या मीटिंगला तो अहवाल द्या. मग त्यांनी सन्माननीय सदस्यांना तो अहवाल सादर केला. मग सदस्यांचं काही समाधान झाले नसेल त्याच्यामध्ये, मग त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे, कोण आहे, माजी नगरसेवकांचे मिस्टर आहेत, ते काही मला नाही माहिती कोण आहे, मग त्यांनी त्यांचं नाव घ्यायचं ना. त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं नाही, कारण की मंत्री महोदयांचा काय संबंध आहे याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी जो शब्द घेतला, तो जो मंत्री महोदयांचा जो उल्लेख केला हा चुकीचा आहे, म्हणून मी त्याला विरोध केला. तुम्ही शब्द मागे घ्या म्हणून. की ते तो TDR संदर्भाचा प्रश्न आहे राजसारथीचा, तो प्रशासकीय काळात झालेला आहे. आणि आत्ता जे अधिकारी आहेत ते त्या टायमाला नव्हते. जे अधिकारी आहेत त्या टायमाला हे कोणी अधिकारी नव्हते. मग त्यामुळे त्याचा आज तो सोयीस्कर अहवाल सन्मान्य सदस्यांना दिला आहे. तर तुम्ही आजच्या सभेमध्ये बोलत असताना म्हणाले की गिरीश महाजनांच्या नाव घेऊन काही जे संबंधित लोकप्रतिनिधी आहेत ते दाखवत आहेत, अशा पद्धतीने तुम्ही आरोप केला होता. तुम्ही आता गेले महापालिका महापौर बसले, सभापती बसले, त्या काळापासून तुम्ही बघता अनेक घोटाळे ह्या महापालिकेत चालू आहे. मी ज्या विषयावर बोलत होते तो TDR घोटाळा होता. ज्या व्यक्तीने हा TDR घोटाळा केला आहे त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की हा घोटाळा करण्यामागे हा विषय एक आमदार ताईंचा आहे. हा विषय करण्यासाठी आमच्या मागे गिरीश भाऊंचा आशीर्वाद आहे. त्यानंतर स्टार रेडचा विषय आहे, त्यात पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे वरतून दबाव आहे, भाऊंचा दबाव आहे. पण मला हे सांगायचं आहे परत त्यानंतर खेळण्यांचा विषय की 8 लोकांनी टेंडर भरले आणि त्यांनी 4 लोकांना अप्रुव्हल दिलं आणि जे लोक परदेशात त्यांच्या माल पुरवतात त्यांना यांनी उडवलं आहे. तर त्याचं कारण पण यांनी सभागृहाला दिलं पाहिजे ना. सगळ्यात प्रथम मला हे सांगायचं आहे, हे सगळे घोटाळे चालू आहे आणि हे प्रत्येक घोटाळे गिरीश भाऊंच्या नावावर हे खपवत आहे. तर मला माहीत नाही, पण गिरीश भाऊंना याविषयी कल्पना आहे की नाही हे पण मला माहीत नाही. पण गिरीश भाऊंच्या नावाखाली ही सगळी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात चाललेली लूट आहे. आपण जो आरोप केला थोडंसं सविस्तर सांगा. ती जागा कुठे आहे, कोण सदस्य आहे, कोण गिरीश महाजनांच्या आमदार तुकडे वापर करते? TDR घोटाळा हा राजसारथी TDR घोटाळा इंदिरानगरची ही जागा आहे. त्या जागेचा TDR 2 वेळेस TDR 1 वेळेस ती राजसारथी हा इंदिरानगरचा विषय आहे. ती राजसारथी ही सोसायटी आहे. तर त्या लोकांचा ठराव मंजूर झाल्याशिवाय हे त्यांचा TDR वजावट करू शकत नाही. पण त्यांचा ठराव मंजूर व्हायच्या आधीच त्यांचा TDR वजावट झालेला होता. समजा 6 तारखेला त्यांचा ठराव आला आणि 3 तारखेलाच त्यांचा त्यांचा TDR वजावट झालेला होता. आणि हे जे केलेलं आहे एका आमदार मॅडमच्या जवळच्या व्यक्तीने हा घोटाळा सगळा केलेला आहे. त्याचं नाव तुम्ही नाव सांगा ना, कारण की तुम्ही गिरीश भाऊंचं नाव घेतलं आहे. नाही तर
नेमका हा वरद हस्त तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारू शकता याविषयी, कारण त्या व्यक्तीच्या नावानेच ते TDRचा सगळा विषय झाला. प्रश्न आपण उपस्थित केलाय, आरोपकर्त्यात मात्र नाव घेतलं जात नाही, नेमकं काय किती सांगायचं? कोटीचा घोटाळा आहे नेमका ऑपरेशन काय बोलले? किती कोटीचा घोटाळा केला जसं वाटतं आपल्याला? 12 कोटीचा हा घोटाळा, TDR घोटाळा. सभागृहात तुम्ही नाव घेतलं, प्रसार माध्यमांसोबत तुम्ही नाव घेतली. नाही ठीक आहे, तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोलून ते तुम्हाला कोणी केलं हे संबंधित नाव सांगा. घेतलं तर तुम्ही अडचणीत याल का? नाही, मी का अडचणीत येईल, कारण शिवसेना ही अन्यायाविरुद्ध लढणारी सेना आहे. तो PTR निघाला होता, त्याचं नाव सांगा ना, काय नाव आहे? राकेश ढोमसे नावाचा हा व्यक्ती आहे आणि हा एका आमदार मॅडमच्या जवळचा व्यक्ती आहे. आणि आमदाराचं नाव नाही घेणार मी, गिरीश पण महाजनांचं नाव घेताय, आमदारांचं नाव घेताय. तर त्यांचं म्हणणं आहे की हा विषय आमदार मॅडमचा आहे. तर मॅडम आता 2 मॅडम आहेत, पण ते आता कन्फर्म करून सांगते तुम्हाला. म्हणजे दोघं आमदारांवरती आपला रोष? नाही, दोन्ही नाही, सांगते मी तुम्हाला कन्फर्म. नाही, सांगते मी नंतर ते सांगते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.